आणि पुढे या संदर्भात आणखी एक मोठी बातमी झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये रवींद्र तारू संदर्भात एक महत्त्वाची बातमी। रवींद्र तारूच्या पोलीस कोठडीत आता वाढ झाली आहे। रवींद्र तारूला आता 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे। रवींद्र तारूला 19 डिसेंबरपर्यंत आता पोलीस कोठडीतच राहावं लागणार आहे। महत्त्वाची बातमी आहे, रवींद्र तारूच्या पोलीस कोठडीत वाढ झालेली आहे आणि रवींद्र तारू हा निलंबित अधिकारी आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी त्याला आणखी वाढवून दिली आहे। रवींद्र तारूला 19 डिसेंबरपर्यंत आता पोलीस कोठडी दिली आहे। तर पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये महत्त्वाच्या घडामोडी सध्या पुण्यामधून समोर येत आहेत। रवींद्र तारूच्या पोलीस कोठडीतही वाढ झाली आहे। पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी सध्या सुरू आहेत आणि रवींद्र तारूची पोलीस कोठडी वाढवलेली आहे।